आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सलवार स्टिचिंग दाखवणार आहे। त्यामध्ये आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जे तुकडे काढले होते आपण सलवार कट केल्यानंतर साईडला राहिलेल्या तुकड्यांमधून ते जॉईंट केलेले आहे। हे चारही तुकडे जॉईंट केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला बेल्टसाठी कापड मिळालेले आहे। आता याला पहिल्यांदा वन साइड आपण स्टिच करून घेऊया। एका साईडला आपण आधी स्टिच करून घ्यायचं आहे। नंतर दुसऱ्या साईडला आपल्याला केसिंगसाठी ओपनिंग ठेवायचं आहे। नेफा पट्टीसाठी आपल्याला ओपनिंग ठेवायचं आहे। तर साधारण दुसऱ्या साईडला स्टिचिंग करताना एक साईडने आपल्याला 2 सेंटीमीटरचं मार्जिन ठेवायचं आहे। आपल्याला केसिंगचं ओपनिंग करायचं आहे। 2 सेंटीमीटरला स्टार्ट करून नंतर 3 सेंटीमीटरच्या गॅपपर्यंत आपल्याला स्टिच करायचं आहे। नंतर इथे डबल करून घ्यायचं आहे। त्यानंतर 2 सेंटीमीटरवरती आपल्याला मोकळं ठेवायचं आहे। आणि मग परत स्टिच करून घ्यायचं। इथे पण डबल स्टिच करून घ्यायचं आहे। केसिंगसाठी या ठिकाणी आतल्या बाजूने जे आपलं शिलाई मार्जिन आहे त्याला फिनिशिंग करूया। आता कधी पण लक्षात ठेवायचं, शिवत असताना हे जे धागे लटकणारे हे वेळच्या वेळी कापून टाकायचे, नाहीतर ते नंतर घाण दिसतं। केसिंगचं ओपनिंग झालेलं आहे। नाडी काढण्यासाठी बाहेर हे ओपनिंग झालेलं आहे। आता ही पट्टी फिनिश करायची आपल्याला। केसिंग केसिंगसाठी साधारण 3 सेंटीमीटरचं अंतर घ्यायचं आपल्याला। केसिंग म्हणजे नेफा पट्टी। त्यासाठी बेल्ट कधी पण कटिंग करताना शक्यतो आपल्याला सेल्वेज मिळेल एवढं लक्ष ठेवावं, जेणेकरून सेल्वेज मिळाल्यावर काय होतं त्याला केसिंग नीट करता येते आणि घड्या पडत नाही। ते नवीन शिकणारे जे असतात त्यांच्याकडून त्या घड्या पडतात आणि मग ते चांगलं दिसत नाही। चला सलवारचा बेल्ट रेडी झालेला आहे।
आपला हा सलवारचा वरच्या भागात असलेला जो बेल्ट आहे तो रेडी झालेला आहे. नेफापट्टी रेडी आहे. हा जो गॅप ठेवलेला आहे आपण नाडी घालण्यासाठी गॅप ठेवलेला आहे. शिवूया. सलवारचा खालचा भाग जो आहे, खालच्या भागात जे हे 2 पार्ट आपण कट केले होते ते जॉईंट करून घेऊया. या भागात आपल्याला गजेट पीस पण लावता येतो. जर एखाद्या मोठ्या बाईचा आपल्याला शिवायचं असेल, त्यांचं सीटचं माप जास्त आहे, अशा व्यक्तीसाठी जेव्हा आपण सलवार शिवतो तेव्हा या ठिकाणी त्रिकोणी गजेट पीस लावला जातो. परंतु आता हा लहान मुलीचा लहान मापाचा सलवार शिवतो आहे आपण, त्यामुळे तो गजेट पीस लावायची आवश्यकता नाही आहे. सीटच्या भागावर लुजनेस येण्यासाठी तो गजेट पीस लावणं गरजेचं असतं. डबल स्टिच केल्यामुळे आपला जॉब जो आहे तो व्यवस्थित तयार होतो. आपल्याला दोन्ही साईडनी सेंटर मार्क करून घ्यायचा आहे आणि नंतर त्या सेंटर मार्क आपण सेंटर करायचं आहे. प्लेट्स घालण्यासाठी बॅक साईडला आपल्याला बॉक्स प्लेट घालून घ्यायची आहे. बॅक साईडला आपण जिथे बॉक्स प्लेट घातली आहे त्याच्यावर आता बेल्ट लावूया. बॅक साईडला फक्त आपल्याला बॉक्स प्लेट घ्यायची आहे आणि नंतर राहिलेल्या सर्व चुन्या ज्या आहेत त्या आपल्याला फ्रंट साईडला घ्यायच्या. घेताना हे जे मार्किंग केलं आहे या मार्किंगच्या आतल्या बाजूला आपल्याला सर्व चुन्या घ्यायच्या आहेत. सेंटर मार्क करून आधी तिथे आपण पकडून घ्यायचं आहे आणि सर्व चुन्या ज्या आहेत आपल्याला ऑलरेडी पहिली प्लेट जी आहे ती मोठी घ्यायची आहे. नंतर इतर चुन्या छोट्या छोट्या घालून घ्यायच्या. वन साईडच्या चुन्या झाल्यात. आता दुसऱ्या साईडच्या चुन्या घेताना आपल्याला ऑपोजिट दिशेने घ्यायचे. इथे पण आपल्याला फर्स्ट प्लेट जी असणार आहे ती मोठी घ्यायची आहे.
निघाल होते. अशा प्रकारे सलवारचा वरचा भाग आपला कंप्लीट झालेला आहे. बॉटम बनवायचा आहे. ज्या साईडला शिलाई माया आहे त्या दिशेनेच दाब शिलाई द्यायची आहे. ज्या बाजूने आपण शिलाई मार्जिन वळवतो त्याच दिशेने दाब शिलाई म्हणजे टॉप स्टिच दिली जाते. सुना नाही पडलं पाहिजे. पट्टी तयार करणार आहोत सलवारची. बॉटम पट्टीसाठी आपण वेगळी पट्टी घेतलेली आहे. जर आपल्याकडे एक्स्ट्रा कापड असेल तर आपण उंचीमध्येच थोडंसं एक्स्ट्रा ठेवून घेतलेले आहेत दोन्ही साईडनी, दोन्ही बॉटमला. आता त्याच्यावरती आपल्याला कॅनव्हास लावायचं आहे. अशा प्रकारे दोन्ही साईडला कॅनव्हास लावून झालेली आहे. आता कॅनव्हासच्या मजबूती येण्यासाठी त्याच्यावर अजून खालच्या बाजूने बॉटम साईडने पण एक शिलाई मारून घ्यायची आहे. नंतर अजून एक दाबाच्या अंतरावरती शिलाई मारून घ्यायची आहे. एक दाबाचं अंतर म्हणजे हे प्रेशर फूट जे असतं, प्रेशर फूटला 2 दाब असतात, 2 पाय असतात. त्यातला अर्धा एक पाय घ्यायचा आहे म्हणजे त्याला एक दाबाची शिलाई किंवा म्हटलं जातं. एक दाबाच्या अंतरावर शिलाई घ्यायचं. त्यानंतर हे एक्स्ट्राचं मटेरियल कट करून त्यावर आपल्याला हवी ती डिझाईन करायची आहे. डिझाईन शक्यतो सलवारमध्ये व्ही शेपमध्ये करायची.
अशा प्रकारे आपल्याला बॉटम फिनिश करायचं आहे. व्ही शेप किंवा कुठलीही डिझाईन तुम्ही एस स्वरूपात सुद्धा त्याला डिझाईन करू शकता, झिगझॅग किंवा स्पायरल. दोन्ही बॉटम पट्ट्या रेडी झाल्या आहेत. त्याच्यानंतर आपल्या सलवारची आपल्याला मेन शिलाई मारायची आहे. अशा प्रकारे दोन्ही बॉटम शिवून झाल्याच्यानंतर आतल्या बाजूने जी इनसाइड सीम आहे ती मारायची आहे. इनसाइड लेग सीम. ही मारत असताना वरची सेंटर लाईन आधी जुळवून घ्यायची आहे, नाहीतर हा कपडा तिरका असल्यामुळे आपली सेंटर लाईन मागे पुढे होण्याची शक्यता असते. सेंटर लाईन व्यवस्थित जुळून पाहिजे. मागे पुढे होता त्यानंतर बॉटम लाईन, दुसऱ्या पायाची बॉटम लाईन पण व्यवस्थित जुळवून घ्यायची आहे. एक्स्ट्राचा कापड कट करून घ्यायचा आहे. फ्रंट साईडला प्लीट्स का असतात? फ्रंट साईडला प्लीट यासाठी असतात कारण आपण फ्रंट साईडलाच वागतो जास्त करून. सलवारचा आजचा जॉब रेडी झालेला आहे.